नमस्कार मित्रांनो. जीवनाचा एक नियम खूप विचित्र आहे. तुम्ही जितकी शांतता शोधण्याचा प्रयत्न कराल, तितका गुंतागुंतीचा गोंधळ वाढत जाईल. कधी-कधी तर असं वाटतं की या अडचणी फक्त आपल्या पत्त्यावरच पाठवल्या गेल्या आहेत. असं वाटतं की अडचणींची मैत्री फक्त आपल्याशीच आहे. आपण मंदिरात जातो, प्रार्थना करतो की हे देवा, फक्त ही एक अडचण दूर होऊ दे, मग मी सुखी होईल. पण असे कधी झाले आहे का की एक अडचण दूर झाली आणि दुसरी आली नाही? सत्य हे आहे की ज्याला आपण अडचण म्हणतो ती खरं तर आपल्या जिवंत असण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. एकदा एका तत्वज्ञाला एका व्यक्तीने विचारले की गुरुदेव, शांतता कुठे मिळेल? गुरूंनी हसत स्मशानभूमीकडे बोट दाखवले आणि म्हणाले, तिथे मिळेल. कारण तिथे राहणाऱ्यांना ना विजेच्या बिलाची चिंता आहे, ना भाड्याची, ना मुलांच्या शिक्षणाची आणि ना करिअरची. जर आज आपले श्वास सुरू आहेत तर समस्या येणारच. हा जीवनाचा उपउत्पादन आहे. जोपर्यंत तुम्ही खेळाच्या मैदानात आहात तोपर्यंत तुम्हाला दुखापतही होईल आणि घामही येईल. ज्या दिवशी खेळ संपेल त्या दिवशी त्रासही संपतील. म्हणून आजपासून आपल्या समस्यांना ओझे नव्हे तर अस्तित्वाचा उत्सव मानायला सुरुवात करा. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनात एक फार मोठा भ्रम बसलेला आहे की ज्या दिवशी मी श्रीमंत होईन त्या दिवशी चैनची झोप घेईन. तुम्हाला असे वाटते का की एखाद्या मोठ्या व्यावसायिकाच्या आयुष्यात समस्या नसतात? त्यांच्या समस्या तुमच्यापेक्षा मोठ्या असतात. तुमची समस्या कदाचित महिन्याचे भाडे कसे द्यायचे ही असेल. त्यांची समस्या हजारो कर्मचाऱ्यांचे भविष्य आणि बाजारातील चढ उतार कसे सांभाळायचे ही असते. यश समस्यांना डिलीट करत नाही तर त्यांना अपग्रेड करते. जसे जसे तुम्ही पुढच्या स्तरावर जाता तसे खलनायक आणि आव्हाने आणखी शक्तिशाली होत जातात. जर तुमची आव्हाने वाढत असतील तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. कारण याचा सरळ अर्थ असा आहे की आयुष्यात तुमची पदोन्नती होत आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवा. दोन लोक एकाच तुरुंगाच्या खिडकीतून बाहेर पाहतात. एकाला खाली चिखल दिसतो आणि दुसऱ्याला वर चमकणारे तारे दिसतात. परिस्थिती एकच आहे पण दृष्टिकोन वेगळा आहे. एकाचा दृष्टिकोन नकारात्मक आहे आणि दुसऱ्याचा सकारात्मक. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या कायमस्वरूपी नसते. विश्वाचा नियम आहे परिवर्तन. रात्र कितीही काळोखी असली तरी ती सूर्याला उगवण्यापासून रोखू शकत नाही. प्रत्येक समस्येची एक एक्सपायरी डेट असते. अर्ध्याहून अधिक मानसिक वेदना तेव्हाच संपतात जेव्हा आपण स्वतःला म्हणतो हा काळही निघून जाईल. आणि हो मित्रांनो, संकटात सर्वात मोठी शक्ती असते ती तुमची प्रतिक्रिया. समजा रस्त्यावर तुमची गाडी खराब झाली. आता तुमच्याकडे दोनच मार्ग आहेत. एक तर तुम्ही ओरडाल, नशिबाला दोष द्याल आणि तुमचा संपूर्ण दिवस खराब करून घ्याल, किंवा मग याला एक ब्रेक म्हणून घ्याल. कोणाकडून मदत मागाल आणि त्यावेळेस काहीतरी नवीन विचार कराल. घटना तुमच्या हातात नव्हती पण तिचा परिणाम तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, विजेता तो नसतो जो कधीच पडत नाही. विजेता तो असतो जो पडल्यानंतर अंगावरील धूळ झटकतो आणि विचारतो आता पुढे काय करायचे. समस्येकडे दुर्लक्ष करू नका. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तिला वाढवत ठेवण्यासारखे आहे. जर तुमच्या घराच्या छतामधून पाणी टपकत असेल तर त्याखाली भांडे ठेवून काम भागणार नाही. तुम्हाला छिद्र शोधून ते बुजवावे लागेल. तुमच्या समस्येचे कागदावर पोस्टमॉर्टम करा. काय आहे, का आहे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. जेव्हा तुम्ही भीतीचा सामना कराल तेव्हा भीती नाहीशी होते. आणि खरं सांगायचं तर मित्रांनो, भीती कल्पनांपेक्षा जास्त असते, वास्तवात नाही. आपण माणसांची कल्पनाशक्ती खूप भयानक असते. आपण अनेकदा मोहरीच्या दाण्याचा डोंगर बनवतो. आपण विचार करू लागतो की जर नोकरी गेली तर आपण उपाशी मरू, लोक काय म्हणतील, घराण्याची इज्जत मातीमध्ये मिळेल. जरा थांबा, श्वास घ्या. वास्तविक तितके वाईट नसते जितके आपले मन त्याला रंगवते. तथ्यांवर टिकून राहा, कल्पनांवर नाही. आणि ही गोष्ट कधीही विसरू नका, वाट पाहणाऱ्यांना तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात. नशिबाच्या भरोशावर बसून राहणे ही भ्याडपणा आहे. जर नावेत छिद्र असेल तर पाणी तुम्हालाच बाहेर काढावे लागेल. पाऊल छोटे असले तरी आज एक पाऊल उचला. तुमची कृती करणे हेच चिंतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्या कर्मांची जबाबदारी स्वतःवर घ्या.
जेव्हा आपण म्हणतो की माझ्या अपयशाचे कारण माझे कुटुंब आहे, माझे नशीब आहे, तेव्हा आपण आपली शक्ती इतरांना देऊन टाकतो. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल, हो मी जिथे आहे तिथे माझ्यामुळे आहे, त्याच दिवशी स्वतःला बदलण्याची शक्तीही तुमच्याकडे येईल. आपल्या आयुष्याच्या स्क्रिप्टचे लेखक स्वतः बना. लक्षात ठेवा मित्रांनो, जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तीलाही सर्व काही माहीत नसते. कधीकधी आपल्या समस्याचे समाधान दुसऱ्या व्यक्तीकडे एका छोट्याशा सल्ल्याच्या रूपात असते. आपला अहंकार सोडा. मदत मागणे ही कमजोरी नसते, तर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एक स्मार्ट मार्ग असतो. आपल्या एखाद्या खास मित्राशी किंवा तज्ञाशी बोला आणि आपल्या समस्यांच्या उपायांसाठी सल्ला घ्या. शेवटी फक्त एवढे समजून घ्या की तुम्ही या समस्यांपेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली आहात. लोखंड तेव्हाच पोलाद बनते जेव्हा ते आगीत तापते. या अडचणी तुम्हाला जाळण्यासाठी नव्हे, तर तुमच्यात लपलेले पोलाद अधिक निखारण्यासाठी आले आहेत. आजपासून जेव्हा जेव्हा एखादा अडथळा तुमच्या समोर येईल, तेव्हा घाबरून झुकू नका. छाती ताणून उभे राहा आणि म्हणा, मी तयार आहे. कारण तुम्ही फक्त जिवंत नाही आहात, तुम्ही एक योद्धा आहात. आणि एक योद्धा कधीही युद्धभूमीला घाबरत नाही, तर आपल्या पराभवाच्या विचाराला घाबरतो. पुढे चला मित्रांनो, कारण जग तुमची वाट पाहत आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. धन्यवाद.